नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची इंग्लिश प्रायमरी सेकंडरी रेसिडेन्शियल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संस्थेचे चेअरमन सुभाष चौधरी व सुप्रिंटेंडंट विजय कोळी यांच्या विरोधात तक्रार आहे. यांच्यावर पोस्को कायदा तसेच ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदखेडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुलींच्या पालकांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित मुलीला तातडीने न्याय मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मग तुम्ही एवढं होतं तर मग तुम्ही लगेच त्यांना पाठवायचं ना सरांना. तेव्हा तर आमच्याकडे तरी पण तर लेडीज ऐकून घ्या. लेडीज ऑर्डरसाठी आपण दोघी सरांकडे गेलो की नाही. तिच्या इतक्या दिवस काय करत होते मग? दिवाळीपासून नाही टीचर. तुम्ही असे बोलत होते कोणाला सांगायचं नाही. सगळं पण पहिलं सगळं माहित होतं. तुम्ही चेअरमन सरांपर्यंत ही गोष्ट जाऊ दिली नव्हती. चेअरमन सर सांगत होते, मला आता माहित पडते ही गोष्ट. पहिला तुम्ही का सांगितलं नाही? का सांगितलं नाही? तुम्ही का सांगितलं नाही? तुम्ही सांगितलं का? तुमची मुलगी राहिली माझी जागा जागेवर काय करणार? तर तुम्ही इतकं मुली तर तुम्ही नादाले का? म्हणजे एवढं झालं तेव्हा तुम्हाला सांगता येईल आता. घेतली नाही. शेवट मुलांनी ती ऍक्शन घेतली. प्रकल्प सरांजवळ त्यांनी मेसेज केला तेव्हा ते सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं असतं. मग ही शाळा चालवायची आहे का मुलींना वापरायचं आहे इथं ते आम्हाला कळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे. माझी मुलगी 10वीला आहे, पण हे लहान मुलींचं काय होईल? आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसेच अत्याचार करतील आणि एक एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत नाही. आणि त्याला माया बहिणी आहेत का नाही हे त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे. त्यांच्यावर जर ही वेळ आली असती तर त्यांनी काय केलं असतं, एवढंच बोलायचंय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.